शेतकरी बंधूंनो नमस्कार. कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ 1 यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, आपल्या महाराष्ट्रामध्ये संत्रा आणि मोसंबी हे दोन प्रमुख लिंबूवर्गीय फळपिकं आहेत. आणि जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये मोसंबी या पिकाला GI मानांकन सुद्धा मिळालेलं आहे. त्याचबरोबर जर विदर्भाचा विचार केला तर संत्रा या फळ पिकाला GI मानांकन आता मिळालेलं आहे. तर त्या अनुषंगानं आपल्या या महाराष्ट्रातील लिंबूवर्गीय फळ पिकामधील प्रमुख जी पिकं आहेत संत्रा आणि मोसंबी, या दोन प्रमुख पिकामध्ये निरनिराळ्या समस्या आपल्या शेतकरी बांधवांना भेडसावत असतात. त्यामध्ये कीड रोगांचा प्रादुर्भाव असेल, फळगळ असेल, आणि या सर्व बाबींची समस्यांची आपल्याला वेळेवर पूर्तता करून त्याचं निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या आजच्या स्टुडिओमध्ये आपल्याला लाभलेले आहेत डॉक्टर दीपक कछवे सर, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ 1. सर, आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. तर सर, जसं आज आपण जो विषय आहे की संत्रा आणि मोसंबी या प्रमुख पिकामध्ये ज्या विविध समस्या आहेत, तर मला सर्वप्रथम आपण सांगा की संत्रा आणि मोसंबी या पिकाचं महत्त्व काय आहे? आपण आत्ताच सांगितल्याप्रमाणे संत्रा आणि मोसंबी ही महाराष्ट्रामधील दोन अत्यंत महत्त्वाची फळपिकं आहेत. जी फळपिकं कमी श्रमामध्ये, कमी मेहनतीमध्ये शेतकऱ्यांना एक सन्मानजनक उत्पन्न देतात. तसेच ही फळपिकं ग्राहकाला बऱ्याचशा गोष्टी, त्याच्यामधून व्हिटॅमिन C असेल, मिनरल्स आहेत, फायबर्स आहेत, असे बरेचशा न्यूट्रिशनल बाबी त्या फळामध्ये समावेश असल्यामुळं ग्राहकांसाठी सुद्धा हे फळं अत्यंत उपयोगी आहेत आणि शेतकरी बंधूंसाठी देखील एक चांगलं उत्पन्न देणारी अशी ही लिंबूवर्गीय फळपिकं आहेत. संत्रा आणि मोसंबी पिकामधील मला असं वाटतं की बऱ्याचशा समस्या या पिकांमध्ये शेतकरी बांधवांना भेडसावतात. तर त्यापैकी प्रमुख समस्या कोणत्या आहेत? हो, संत्रा बागायतदार किंवा मोसंबी बागायतदार मागील काही वर्षापासून बऱ्याच समस्यांना तोंड देत आहेत. त्यामध्ये फळगळीची समस्या फार मोठी आहे. त्यानंतर झाडांची मर, ज्याला आपण बागेचा रास म्हणूयात, ती देखील मोठ्या प्रमाणावर आहे. नवीन नवीन रोग आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत. तशीच वेगवेगळ्या किडी देखील मोठ्या प्रमाणावर हवामान बदलाच्या काळामध्ये प्रादुर्भाव करताना आपल्याला दिसत आहेत. तर अशा अन्नद्रव्याचं व्यवस्थापन असेल, सिंचन व्यवस्थापन असेल, अशा बऱ्याच समस्या आपल्या बागायतदारांना भेडसावत आहेत. बरं, तर शेतकरी बंधूंनो, आपण बघितलं की आपल्या संत्रा आणि मोसंबी पिकामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, पीक संरक्षण, त्यामध्ये कीड आणि रोग व्यवस्थापन असेल, फळगळ व्यवस्थापन असेल, या सर्व समस्या आपल्या पुढे आहेत. तर सर, एकंदरीतच या संत्रा आणि मोसंबी पिकामध्ये जी फळगळ आहे त्याची तीव्रता म्हणजे कशी असते? असं फळगळ जी समस्या आहे ती समस्या साधारणतः आपल्याला फुलं लागण्यापासून ते फळाची काढणी होईपर्यंत, म्हणजे साधारणतः 9 ते 10 महिन्याचा या मधला कालावधी असतो. आणि या सर्व कालावधीमध्ये ही समस्या टप्प्याटप्प्याने आपल्याला फळगळ होताना दिसत असते. तर आपल्याला उदाहरणार्थ आपण जर पाहायचं असलं, आंबेबहारचं घेतलं आपण, तर आंबेबहारमध्ये पूर्ण वाढ झालेल्या संत्रा किंवा मोसंबीच्या झाडाला काही हजारापासून ते 2 लाखापर्यंत फुलं लागतात. पैकी आपल्याला फक्त अर्धा टक्का ते 1% फळं हे आपल्याला काढणीला हातात येतात. बाकीचे सर्व जे काही फुलं असतात ते वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला गळून जाताना दिसतात. आणि ही गळ ही आवश्यक देखील आहे, कारण त्या झाडाला एवढी फळं जर लागल्यास झाड टिकणार नाही. तर जसं आंबेबहारच्या बाबतीत आपण उदाहरण घेतलं तर फुलं लागल्या सुरुवातीला जानेवारी महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फुलांची गळ होती, ही पहिली गळ झाली. त्यानंतर साधारणतः मार्च एप्रिल महिन्यामध्ये जे काही वाढलेलं तापमान, पाण्याची कमतरता, या सर्व कारणामुळे मार्च एप्रिलमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर उन्हाळी गळ म्हणूयात आपण, ही होती. त्यानंतर साधारणतः जुलै ऑगस्ट या 2 महिन्यामध्ये आपल्याला एक मोठ्या प्रमाणावर फळगळ झालेली दिसून येते. जी फळगळ शेतकरी बंधूंच्या समोर एक आता मोठी समस्या उभी टाकलेली आहे. तर या फळगळीमध्ये विशेषतः
पावसाळा सुरू झालेला असतो किंवा जास्त पाऊस पडतो किंवा पावसाचे खंड पडतात. तसेच विविध रोगांच्या बुरशींना वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते. या सर्व कारणामुळे ही तिसरी फळगळ होते. आणि चौथी फळगळ काढणीच्या अगोदर परिपक्व फळ झालेले असताना साधारणतः सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला दिसून येते. ही आपण चौथ्या टप्प्यातली फळगळ म्हणून ओळखतो. तर यामध्ये जी तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातली फळगळ ही शेतकरी बंधूंसाठी आर्थिक नुकसानकारक असते मोठ्या प्रमाणात. बरं सर, तर एकंदरीतच सरांनी आपल्याला संत्रा आणि मोसंबी पिकामधील फळगळीचे निरनिराळे टप्पे आपल्याला सांगितलेले आहेत आणि त्याचबरोबर त्या त्या टप्प्यांमध्ये फळगळीची कारणं कोणती असतात ती सुद्धा आपल्याला सरांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. तर सर, सगळ्यात महत्त्वाचं मला असं विचारायचं आहे की जी शास्त्रीय फळगळ आपण जी म्हणतो, तर ही फळगळ होण्याची काय कारणं आहेत? आपल्याला फळगळीच्या अगोदर आपल्याला 3 कारणं आहेत मुळामध्ये. पहिलं कारण जे आहे ते वनस्पती शास्त्रीय फळगळ, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फिजिओलॉजिकल ड्रॉप म्हणून ओळखतो. दुसरं कारण आहे विविध रोगांमुळे होणारी फळगळ आणि तिसरं कारण आहे विविध किडींमुळे होणारी फळगळ. तर आपलं तुम्ही जसं आत्ताच विचारलं की वनस्पती शास्त्रीय फळगळ ही का होते, तर ही जी काय फळगळ आहे ती झाडामध्ये वेगवेगळ्या ज्या काय चयापचय क्रिया असती, फळांच्या वाढीची अवस्था असती, त्या वाढीच्या अवस्थेमध्ये अन्नाची आणि वेगवेगळ्या ऑक्सिन्स किंवा ग्रोथ रेग्युलेटर यांची जी काय स्पर्धा असती, त्या स्पर्धेमुळे ही वनस्पतीशास्त्रीय फळगळ आपल्याला होताना दिसते. तसेच त्या झाडामध्ये उपलब्ध अन्नद्रव्ये किती आहेत, त्या झाडावर पानाची संख्या किंवा पानोळा म्हणूया आपण, तो किती आहे, या सर्व बाबीवर ही जी काय वनस्पतीशास्त्रीय फळगळ अवलंबून असते. तसेच त्या झाडामध्ये जे काही कर्बनत्र गुणोत्तर असते ते देखील अत्यंत महत्वाचे असते, ज्याला आपण CN रेशो म्हणून ओळखतो. मधील C जे आहे कार्बोहायड्रेट म्हणूयात ते कार्बोहायड्रेट आपल्या झाडांच्या ज्या काही पेशी भित्तिका असते त्या पेशी भित्तिका मजबूत करण्याचं, त्याची जाडी वाढवण्याचं काम करतंय. आणि पेशी भित्तिका मजबूत झाल्यानंतर ते फळ त्या झाडापासून लवकर पडत नाही, असं हे कार्बोहायड्रेटचं महत्व आहे. आणि दुसरं जे CN मधलं N आहे ते म्हणजे नायट्रोजन. हे नायट्रोजन आपल्याला झाडामध्ये ऑक्सिजन निर्मितीचं काम करते किंवा ऑक्सिजन निर्मितीस मदत करते. तसेच झाडांच्या ज्या काही विविध वाढीच्या प्रक्रिया असतात त्या वाढीच्या प्रक्रियेमध्ये देखील हे ऑक्सिजन नायट्रोजन मदत करते. आणि त्यामुळं हे जे CN हे पुरेसं असणे आणि या दोघांमध्ये समतोल असणे अत्यंत महत्वाचं आहे. त्यानंतर या फिजिओलॉजिकल ड्रॉपसाठी आपल्या बागेमध्ये जे काय हे जे चढ उतार आहेत पाण्याचे, अचानक आपण पाऊस येतो किंवा अचानक पाऊस आल्यानंतर काही दिवसाचा खंड पडतो, हे देखील कारण या फिजिओलॉजिकल ड्रॉपला आहे. कुंकवत झाडं अशा परिस्थितीमध्ये बळी पडतात. त्यामध्ये इथिलीन नावाचं जे काही रंगबनिंग हार्मोन आहे ते तयार होते आणि ते फळ झाडापासून खाली गळून जाते. तसेच पावसाळ्यामध्ये जर जमिनीमध्ये जास्त पाणी साचले तर त्या मुळांना जे काय प्राणवायू आहे, ज्याला आपण ऑक्सिजन म्हणून ओळखतो, जमिनीमध्ये आपल्याला माहिती आहे 5% प्राणवायू असतो, परंतु वापसा परिस्थिती नसल्यास तो प्राणवायू त्या मुळांना घेता येत नाही आणि त्या मुळांचा कोंडमारा होतो आणि त्या परिस्थितीमध्ये मुळं ऑक्सिजन घेऊ शकत नाहीत आणि आपल्याला ही फळगळ झालेली दिसून येते. तसेच हवामानातले जे काही बदल आहेत, तापमानात होणारे बदल आहेत, या सर्व बाबीचा एकत्रित परिणाम जे काय आहे तो वनस्पती शास्त्रीय फळगळीमध्ये होतो आणि झाडाची जी काही वाढीची प्रक्रिया आहे ती कुठंतरी मंदावते किंवा त्यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि झाड अशा परिस्थितीमध्ये झाडावरची जी काही फळं आहेत ती काही फळं झाड स्वतः गाळून टाकतो. त्यालाच आपण वनस्पती शास्त्रीय फळगळ असं म्हणूया. सरांनी आताच आपल्याला वनस्पती शास्त्रीय फळगळ आपल्याला समजून सांगितले आणि त्यामागील काय कारणं आहेत ती सुद्धा सविस्तर आपल्याला माहिती दिली. सर, तर या वनस्पती शास्त्रीय फळगळीचं नियंत्रण आपल्याला कसं करतात? आपल्याला या नियंत्रणाच्या बाबतीत 2 टप्प्यामध्ये विचार करावा लागेल. एक म्हणजे तात्कालिक उपाययोजना, सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला फळगळ थांबवण्यासाठी. तर आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये फळगळ थांबवण्यासाठी काय करायचं आहे की जिब्रेलिक ऍसिड ती 1.5 ग्रॅम व त्यामध्ये 1.5 किलो कॅल्शियम नायट्रेट खत मिक्स करून 100 लिटर पाण्यात घेऊन आपल्याला पावसाचा खंड भेटल्यानंतर हे आपल्याला फवारणी घ्यायची आहे. त्यानंतर एक 15 दिवसाच्या अंतरानं दुसरा आपल्याला पावसाचा खंड मिळाल्यानंतर त्या खंडामध्ये NaA, ज्याला आपण नॅफ्थॅलिक ऍसिटिक ऍसिड नावाने ओळखतो, ते 1.5 ग्राम व त्यामध्ये 05234 हे विद्राव्य खत 1.5 किलो 100 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला
फवारणी करायची आहे. सोबतच त्या झाडाला 50 ग्रॅम फेरस सल्फेट आणि 50 ग्रॅम झिंक सल्फेट हे सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला त्या झाडाला देऊन आपल्याला ही वनस्पतीशास्त्रीय फळगळ नियंत्रण करता येते. आणि जसं दीर्घकालीन फळगळ नियंत्रणीमध्ये आपल्याला त्या झाडाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन झाडाच्या बहार तोडण्यापासून आपण एकात्मिक पद्धतीने केलं पाहिजे, किंबहुना झाड लागवडीपासून देखील आपण ते अन्नद्रव्याचे व्यवस्थापन व्यवस्थित केलं पाहिजे. तसेच बागेत पाणी साचणार नाही, बागेत पाण्याचा निचरा चांगला होईल. तसेच बागेमध्ये वेगवेगळे जे काही झाडावर वाढलेल्या फांद्या आहेत किंवा कीड आहे याचं नियंत्रण आपण जर वेळोवेळी केलं तर आपल्याला ही जी काही वनस्पतीशास्त्रीय कारणाने होणारी फळगळ आहे ती फळगळ आपल्याला नियंत्रणात आणता येऊ शकते. बरं का शेतकरी बंधूंनो, आपण आत्ताच बघितलं की वनस्पतीय शास्त्रीय फळगळ त्याचं नियंत्रण आपल्याला कसं करता येईल. तर आता जसं आपण वनस्पती शास्त्रीय फळगळीचं व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन बघितलं, तर या एकंदरीतच संत्रा आणि मोसंबी पिकामध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आपल्याला कसं करता येईल? फार महत्वाचं आहे. वनस्पतीशास्त्रीय फळगळीचं मुख्य कारण काय आहे तर झाडामध्ये उपलब्ध अन्नद्रव्याची कमतरता असणे. त्यामुळेच कर्बनत्र गुणोत्तरामध्ये असमतोल होतो. बऱ्याचशा गोष्टी तिथूनच आपल्याला सुरुवात होताना दिसतात. जर आपण त्या झाडाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन एकात्मिक पद्धतीने जर केलं तर निश्चित आपल्याला भविष्यातली जी काय फळगळ कमी होणार आहे. तर शेतकरी बंधूंनी मोसंबीसाठी जे काय 800 ग्राम नत्र, 400 ग्राम स्फुरद आणि 400 ग्राम पालाश हे 5 वर्षापेक्षा मोठ्या झाडाला ही मात्रा द्यावी. सोबत 50 किलोच्या आसपास जे काय असेल ते कुजलेलं शेणखत द्यावं किंवा 15 किलोच्या आसपास गांडूळ खत द्यावं. त्यानंतर आपण त्या झाडांना दर 2 वर्षामधून एकदा त्या बागेमध्ये हिरवळीचे खत देखील पेरून जमिनीमध्ये गाडावं. आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला त्या बागेस जैविक खतं देखील आपल्या बागायतदारांनी द्यावेत. आणि सोबतच आपल्याला जे काही दुय्यम अन्नद्रव्य आहेत कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक हे देखील त्या बागेमध्ये आपण द्यावेत. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य जे 6 आहेत ते देखील साधारणतः झाडाला वर्षातून 3 वेळाला नवती फुटत असती, तर 3 वेळाला हे सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला म्हणजेच साधारणतः जानेवारी, फेब्रुवारी, जून, जुलै आणि सप्टेंबर, ऑक्टोबर या कालावधीमध्ये द्यावीत. तर अशा पद्धतीनं आपण जर मोसंबीचं एकात्मिक व्यवस्थापन आणि संत्र्याच्या बाबतीमध्ये 900 ग्राम नत्र, 300 ग्राम स्फुरद, 300 ग्राम पालाश व सोबत जे काही जैविक ट्रायकोडर्मा आहे, व्यायाम आहे, हे सगळे जे काही जैविक खतं आहेत ही सोबत जैविक खतं आपण त्या ठिकाणी द्यायची आहेत. आणि ही मोसंबी आणि संत्र्यामध्ये ह्या ज्या काही मात्रा आपण आत्ताच सांगितल्या आहेत या मात्रा बहार तोडण्यापासून पुढील साधारणतः 2 ते 3 टप्प्यामध्ये बागायतदारांनी विभागून दिल्यास त्या झाडामध्ये बहाराच्या पूर्ण कालावधीमध्ये अन्नद्रव्याचा साठा उपलब्ध होतो. आणि आत्ताच जसं मी मोसंबीला इतर दुय्यम अन्नद्रव्याच्या बाबतीत सांगितलं किंवा सूक्ष्म अन्नद्रव्याच्या बाबतीत सांगितलं, तसंच आपल्याला संत्र्यामध्ये देखील या दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचा देखील पुरवठा करायचा आहे. हा एकात्मिक पद्धतीनं जर आपण अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आपल्या बागेमध्ये केलं तर आपल्या झाडं त्या जे काही फळं आहेत ते फळं पोचण्यास सक्षम होतील आणि जी काय या वनस्पतीशास्त्रीय गळ आहे ती आपली कमीत कमी प्रमाणात होईल. तर शेतकरी बंधूंनो, सरांनी आपल्याला जे फळगळीचं पहिलं जे कारण होतं वनस्पतीय शास्त्रीय गळ, तर यानंतर मला असं वाटतं की सर जे दुसरं कारण आपण सांगितलं होतं की निरनिराळ्या रोगांमुळे सुद्धा आपल्याला संत्रा आणि मोसंबी पिकामध्ये जी फळगळ दिसून येते, तर ते रोग कोणकोणते आहेत? यामध्ये मुख्यतः पोलोटोट्रिकम नावाचा हा एक रोग आहे ज्याला आपण शेतकरी देठकुजी नावाने ओळखतात. दुसरा आहे फायटोप्थोरा ज्याला आपण तपकिरी कूज नावाने शेतकरी ओळखतात. तिसरा आहे मूळकूज, त्यानंतर चौथा आहे अल्टरनेरिया आणि 5वा आहे डिप्लोडिया. हे 5 रोग साधारणतः बुरशीजन्य रोग आहेत आणि या 5ही रोगामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात फळगळ होताना दिसत असते. जसं आपण सांगितलं सर, तर कलेटोट्रिकम या बुरशीमुळं जी फळगळ होते, तर या फळगळीचं नियंत्रण आपल्याला कसं करता येईल? साधारणतः जून जुलै महिन्यामध्ये पाऊस पडायला सुरू झाल्यानंतर संत्रा आणि मोसंबीच्या देठाच्या ठिकाणी एक छोटासा खुलगट भाग असतो. त्या खुलगट भागामध्ये पाणी साचते आणि पाणी साचल्यामुळे त्या ठिकाणी बुरशीची वाढ आपल्याला होताना दिसते. आणि बुरशीची वाढ झाल्यानंतर त्या ठिकाणी काळा असं गोल एक रिंग तयार होते आणि तो देठ त्या फळापासून वेगळा होतो. त्या दोघांचा संपर्क कमी होतो आणि ते फळ गळून पडते. यालाच आपण देठकुजी किंवा पोलोटोट्रिकम या बुरशी नावाने ओळखतो. आणि अशी आपल्याला जर बुरशी आपल्या बागेत दिसली
तर आपण कॉपर ऑक्सिक्लोराईड नावाचं जे काही बुरशीनाशक आहे किंवा कार्बेंडेंजिम नावाचं जे काही बुरशीनाशक आहे, या बुरशीनाशकाची फवारणी घेऊन या कोलोटोट्रिकम नावाच्या बुरशीचं नियंत्रण करू शकतो. तर नंतर जे आपण दुसरा रोग सांगितला तपकिरी कूज, ज्याला आपण ब्राऊन रॉट फायटोप्थोरा या नावानं संबोधतो, तर या रोगामुळं, या बुरशीमुळे होणारं जे रोग आहेत किंवा त्यामुळे होणारी जी फळगळ आहे, तर त्याचं नियंत्रण आपल्याला कसं करतात? साधारणतः पावसाळ्याच्या शेवटी आपल्याला सर्वांना माहिती आहे की सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये रिमझिम पाऊस चालू असतो, झड चालू असते आणि या रोगांच्या वाढीसाठी ही झडीचं वातावरण अत्यंत पोषक असतंय. तर साधारणतः 2-3 दिवस झड आणि सतत पाऊस अशा परिस्थितीमध्ये ही जमिनीमध्ये फायटोप्थोरा बुरशी जी काय ती सक्रिय होतीये आणि पावसाचा थेंब जमिनीवर जोरात आपटल्यानंतर त्या थेंबाच्या पाण्यासोबत ही बुरशी वर उडते आणि जमिनीलगतची जी काही पिकलेली फळं आहेत त्या फळावर ही बुरशी चिटकते आणि त्या फळाची सालीवर ही बुरशी वाढायला लागते आणि ती साल हळूहळू सडल्यासारखी किंवा तपकिरी होती. म्हणूनच आपण ह्याला तपकिरी कूज नावाने देखील ओळखतो. आणि मग हळूहळू ही काय फायटोप्थोराच्या जे काही 2 स्पेसीज आहेत, फायटोप्थोरा निकोशिना आणि इतर दुसरी, या स्पेसीजचे जे काय सूक्ष्म जीव आहे ते वर वाऱ्याने वाढत जातात आणि पूर्ण आपल्या झाडावर प्रादुर्भाव होता आणि ते सडलेलं फळ खाली जमिनीवर गळून पडतंय. तर ही बुरशी आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे फळ परिपक्व व्हायच्या कालावधीमध्ये आपल्याला त्रास देत असते. या बुरशीच्या नियंत्रणासाठी आपल्याला पुन्हा बुरशीनाशक जे काय कॉपर ऑक्सिक्लोराईड 2.5 ग्राम प्रति लिटर पाणी किंवा फोसाटाईल AL नावाचं जे काही बुरशीनाशक आहे ते बुरशीनाशक देखील आपल्याला या बुरशीच्या नियंत्रणासाठी वापरायचं आहे. आणि प्रिकॉशन म्हणून आपण जर पाऊस सुरू होण्याच्या सुरुवातीला कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा बोर्डो मिश्रण आपल्या बागेच्या जमिनीवर जर आपण फवारलं तर निश्चित आपल्याला भविष्यात जी काही सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ही तपकिरी कूज येणार आहे तिचं आपल्याला नियंत्रण या ठिकाणी मिळवता येऊ शकते. तसेच शेतकऱ्यांनी जे काही पडलेली फळं आहेत आपल्या बागेमध्ये ती तात्काळ उचलून बागेच्या बाहेर नेऊन कुठेतरी पुरून ठेवणं आवश्यक आहे, कारण त्या फळावर देखील बुरशीचे सूक्ष्मजीव असतात आणि ते बागेत पसरण्यास आपल्याला मोठा त्या ठिकाणी धोका संभवतो. तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला तपकिरी कूज या रोगाच्या नियंत्रणाबद्दल सरांनी अतिशय महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम जी प्रादुर्भावग्रस्त फळं आहेत त्यांची योग्य ती विल्हेवाट लावणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण म्हणजे जमिनीवर कोणती फवारणी केली पाहिजे आपल्या बागेमध्ये, तर त्याविषयी सरांनी आपल्याला माहिती दिली. तर सर, मुळकूज या बुरशीमुळे सुद्धा फळगळ होते असं आपण सांगितलं. हो. तर या मुळकूज बुरशीमुळे होणारी फळगळ, त्याचं नियंत्रण आपल्याला कसं करता येईल? आपल्याला सर्वांना माहिती आहे की आता सतत पाऊस चालू असतो आणि आपल्या बागेमध्ये बऱ्याच वेळेला पाण्याचा निचरा व्हायची सोय नसते. तर बागेत पाणी साचून राहते आणि बागेमध्ये वापसा परिस्थिती निर्माण झाली नसली की जे काही मुळं जास्त पाण्यामुळे सडतात आणि मुळं सडल्यामुळे खालून अन्नद्रव्याचं शोषण त्या ठिकाणी थांबतंय किंवा जे काही पाण्याचं शोषण थांबतंय आणि मग झाड वरची जे काही फळं आहेत ती फळं पूर्ण गाळून टाकते. तर अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या बागेमध्ये पाणी साचणार नाही, पाण्याचा निचरा कसा चांगला होईल याची काळजी घ्यायची आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मॅफिनोक्झाम नावाचं जे काही बुरशीनाशक आहे ते बुरशीनाशक आपण त्या मुळाच्या ठिकाणी आळवणी करून आपल्याला या मुळकूज रोगापासून बचाव करता येऊ शकतो. सर, परत आपण काही बुरशी सांगितल्या होत्या, त्यामध्ये डिप्लोडिया आहे किंवा अल्टरनारिया आहे. तर या बुरशीमुळे होणारी जी फळगळ आहे त्या फळगळीचं नियंत्रण आपल्याला कसं करता येईल? ह्या 2 बुरशींना देखील काही प्रमाणामध्ये फळगळ आपल्याला होताना संत्रा आणि मोसंबीमध्ये दिसून येते. तर डिप्लोडिया या बुरशीमध्ये साधारणतः देठाजवळ थोडासा पिवळा भाग होतो, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मऊ पडते ते साल आणि ते फळ त्या ठिकाणी गळून जाते. तर या बुरशीच्या नियंत्रणासाठी आपल्याला कॉपर ऑक्सिक्लोराईडची फवारणी घेऊन आपल्याला नियंत्रण मिळवता येते. आणि अल्टरनेरिया जी काही बुरशी आहे ती बुरशी देखील आपल्याला त्या ठिकाणी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तपकिरी डाग त्या फळावर आपल्याला पडलेले दिसून येतात आणि ते तपकिरी डाग हळूहळू वाढत जातात. त्या ठिकाणी एक खोलगट असा खड्डा त्या ठिकाणी पडतो आणि हे फळ आपल्याला त्या ठिकाणी गळून गेलेलं आपल्याला दिसून येते. याच्या नियंत्रणासाठी देखील आपल्याला कॉपर ऑक्सिक्लोराईड नावाचं जे काही बुरशीनाशक आहे त्याचा वापर करू शकतो किंवा इतर बुरशीनाशक आहेत त्यांचा देखील आपण वापर करून या अल्टरनेरिया असो किंवा डिप्लोडिया या बुरशींचं नियंत्रण करू शकतो. एकूण या ज्या काही 4-5 बुरशी आहेत या बुरशी आपल्या झाडावर जी काही वाळलेली सल असते किंवा वाळलेल्या काड्या असतात त्यामध्ये ह्या घर करून राहत असतात आणि अनुकूल वातावरण निर्माण झाल्यानंतर या सर्व बुरशी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाढतात व आपल्या फळांवर आणि आपल्या झाडावर प्रादुर्भाव करतात. तर शेतकरी बंधूंनी
त्यांच्या फळाची काढणी झाल्याबरोबर जे काय वाळलेली सल आहे किंवा काड्या आहेत या पूर्ण काड्या आपल्या कट करून घ्यायला पाहिजेत आणि त्या बागेमध्ये एक बुरशीनाशकाची आपल्याला फवारणी घ्यायला पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये या रोगांपासून जी काय फळगळ होणार आहे ती आपल्याला नियंत्रण आणता येऊ शकते. तर शेतकरी बंधूंनो, सरांनी आपल्याला जी फळगळ होते त्याची दोन प्रमुख कारणांची जी फळगळ आहे ती समजून सांगितली. एक म्हणजे वनस्पतीय शास्त्रीय कारणामुळे होणारी फळगळ आणि दुसरी जी फळगळ आहे ती रोगांचा प्रादुर्भाव किंवा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे होणारी फळगळ. तर तिसरा जो प्रकार आपण सांगितला की किडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सुद्धा संत्रा आणि मोसंबी पिकातील फळगळ होते. तर त्यामध्ये कोणत्या किडी आहेत आणि त्यांचं आपल्याला नियंत्रण कसं करता येईल? हो, तिसरा प्रकार देखील काही प्रमाणामध्ये महत्वाचा आहे. विशेषतः त्याच्यामध्ये रस शोषण करणारा पतंग, ज्याला शेतकरी डास नावाने ओळखतात, आणि फळमाशी, ह्या दोन महत्वाच्या किडी आहेत. आणि काही प्रमाणामध्ये सिट्रस सायला देखील त्या ठिकाणी म्हणजे फळगळीसाठी कारणीभूत ठरतो, किंवा कधी कधी स्केल इन्सेक्ट सुद्धा त्या ठिकाणी कारणीभूत ठरतो, परंतु हे कमी प्रमाणामध्ये आहेत. तर त्यामधली सगळ्यात महत्वाची जे आहे ते रस शोषण करणारा पतंग आहे. तर या रस शोषण करणाऱ्या पतंगाचा आपल्याला प्रादुर्भाव साधारणतः फळ पक्व झाल्यानंतर, फळामध्ये गोडी आल्यानंतर, फळाचे साल मऊ झाल्यानंतर आपल्याला शेवटच्या अवस्थेमध्ये आपल्याला होताना दिसत असतो, साधारणतः ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये. आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे की या रस शोषण करणाऱ्या पतंगाच्या ज्या अगोदरच्या 3 अवस्था आहेत या आपल्या बागेच्या बाहेर गुळवेल किंवा वासनवेल किंवा चांदवेल यासारख्या वनस्पतीवर होतात. आणि त्यानंतर हा पतंग 4थ्या अवस्थेमध्ये आपलं फळ पक्व झाल्यानंतर त्या पतंगाला खूप दुरून वास येतो की या दिशेला फळ पक्व झालेले आहेत. आणि हा पतंग एका रात्रीमध्ये साधारणतः 25 ते 30 किलोमीटर पर्यंत प्रवास करून या बागेमध्ये येतो. आणि संध्याकाळी 6 ते 8 या 2 तासामध्ये हा पतंग साधारणतः एक पतंग रोज 20 ते 25 फळांना छिद्र करतो आणि छिद्र करून त्या छिद्रामधून त्या फळामधला रस शोषून घेतो. आणि नंतर त्या छिद्राच्या आजूबाजूला वेगवेगळ्या बुरशींची, सूक्ष्मजीवांची वाढ होती आणि ते फळ खाली गळून पडते. तर आपल्याला अशा या पतंगाचं नियंत्रण करण्यासाठी सामुदायिक पद्धतीने नियंत्रण करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामध्ये आपल्याला आपल्या बागेच्या आसपास जे काही त्याच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये वाढीसाठी आवश्यक असलेले गुळवेल, वासनवेल, चांदवेल यासारख्या वनस्पती आपल्याला नष्ट कराव्या लागतील. दुसरी बाब, आपल्याला आपल्या बागेमध्ये संध्याकाळी 6 ते 8च्या दरम्यान एखादा लाईट लावून किंवा प्रकाश सापळा लावून त्या भुंग्याला आपल्याला पकडता येईल. तिसरी गोष्ट, या भुंग्याला पकडण्यासाठी आपल्याला बागेमध्ये धूर करता येऊ शकतो, काही वल्ला कचरा जाळून. त्यानंतर आपल्याला एक आमिष, ज्यामध्ये मॅलेथियॉन, सडलेल्या फळांचा रस, गुळाचं पाणी असं पसरण भांड्यावर आपण 10-20 झाडाच्या मध्ये एक भांडं लटकून ठेवलं तर हे पतंग ते ज्यूस पिण्यासाठी किंवा ते रस पिण्यासाठी त्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी आपण ते त्यांना पकडू शकतो. तर अशा पद्धतीने या रस शोषण करणाऱ्या पतंगाचं आपल्याला सामुदायिक पद्धतीने व्यवस्थापन करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि शेवटची जी काही कीड आहे ती फळमाशी आहे. ही फळमाशी देखील फळ पक्व होण्याच्या अवस्थेमध्ये किंवा साल मऊ झाल्यानंतर त्या सालीच्या खाली अंडी घालती आणि त्या अंड्यामधून साधारणतः 2-3 दिवसामध्ये भुरकट रंगाच्या, मळकट रंगाच्या, बिना पायाच्या आळ्या येतात आणि त्या आळ्या आपल्या मधलं जे काही गर आहे तो गर पूर्ण खाऊन टाकतात आणि फळ आपलं त्या ठिकाणी सडते आणि खाली आपल्याला म्हणजे पडलेलं दिसते. तर ही देखील एक महत्वाची कीड संत्र्यामध्ये आहे. तर यासाठी आपल्याला रक्षक सापळे, ज्यामध्ये मिथाइल युजेनॉल नावाचं जे काय आहे लावलेलं असते, ते रक्षक सापळे आपण बागेमध्ये जर लटकवल्यास त्या ठिकाणी आपल्याला नर पतंग त्या ठिकाणी पकडले जातील आणि भविष्यात जे काय पुढच्या त्या मादीच्या आळ्या आपल्याला कमी होतील आणि आपलं संत्र्याचं त्या ठिकाणी आपल्याला नियंत्रण करता येईल किंवा बचाव करता येऊ शकतो. तर अशा पद्धतीने शेतकरी बंधूंनी या किडींचं व्यवस्थापन करावं. सर, आपण संत्रा पिकातील तसेच मोसंबी पिकातील होणारी फळगळ, त्याची प्रमुख कारणं, त्याचं नियंत्रण याविषयी सखोल असं मार्गदर्शन केलं. तर माझं जाता जाता आपण या शेतकरी बांधवांना या संत्रा आणि मोसंबी पिकातील होणारी जी फळगळ आहे त्या अनुषंगानं काय महत्त्वाचा संदेश देऊ शकाल? शेतकरी बंधूंनो, संत्रा आणि मोसंबीतली फळगळ ही आपल्याला पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी सर्व तंत्रज्ञान उपलब्ध आहे. फक्त आपल्याला ते तंत्रज्ञान योग्य वेळी आणि योग्य प्रमाणामध्ये आपल्याला हे करायचंय. आपण बहार धरल्यापासून आपण आपल्या झाडाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन एकात्मिक पद्धतीने, मी अगोदर सांगितल्या पद्धतीनं करावं. त्यानंतर आपण काय करायला पाहिजे की त्या झाडाला पाण्याचा
कुठलाही खंड पडणार नाही किंवा पाणी अतिरेक होणार नाही. आपल्याला सिंचन व्यवस्थापन व्यवस्थित पद्धतीनं त्या बागेचं करायचं आहे. त्यानंतर त्या बागेमध्ये काही कीड आणि रोग जर असतील त्याचं देखील एकात्मिक पद्धतीनं आपल्याला पूर्ण वर्षभर व्यवस्थापन करायचं आहे. बागेमध्ये आपल्याला स्वच्छता त्या ठिकाणी पाळायची आहे. आणि त्यानंतर आपल्या बागेमध्ये आपल्याला दर साधारणतः 1-2 महिन्याच्या कालावधीनंतर संजीवक आणि युरिया हे फळगळीसाठी अत्यंत महत्वाचं घटक आहेत. या दर 2 महिन्याच्या अंतरानं एक फवारणी आपण फुलं लागण्यापासून जर पुढं साधारणतः ऑगस्ट महिन्यापर्यंत 3 ते 4 फवारण्या जर आपण दिल्या आणि त्या झाडाचं सर्व काटेकोर नियोजन केलं तर निश्चित ही फळगळ आपल्याला नियंत्रणात आणता येते आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पन्न मिळवता येते. तर शेतकरी बंधूंनो, मला असं वाटतं की आज जो आपण विषय निवडलेला होता तो अतिशय महत्त्वाचा होता आणि त्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन आपल्याला डॉक्टर दीपक कचवे सर यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचे इथे हार्दिक आभार व्यक्त करतो. नमस्कार शेतकरी बंधू.